हरे कृष्ण। जय राधा माधव कुंज बिहारी। 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 जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रजजनरंजन। यशोदानंदन व्रजजनरंजन। यशोदानंदन व्रजजनरंजन। व्रजजनरंजन। यशोदानंदन व्रजजनरंजन। यशोदानंदन व्रजजनरंजन। यमुनातीरावनचारि। 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 जय राधा माधव कुंज बिहारी। 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 श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे। निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या भागवतम क्लासमध्ये विशेष स्वागत आहे. तर आपण भगवान श्रीकृष्णांच्या लीलेवर चर्चा करत आहोत. आणि काल आपण चर्चा करत होतो की कशा पद्धतीने युधिष्ठिर महाराजांच्याद्वारे राजसूय यज्ञ केला जातो. आणि त्या राजसूय यज्ञाच्या मध्ये अग्रपूजा म्हणून भगवान श्रीकृष्णांची पूजा केली जाते. परंतु त्यावेळेला जो शिशुपाल आहे तो ईर्ष्याने द्वेषाने पेटून भगवान श्रीकृष्णांची फार निंदा करतो आणि शेवटी कृष्णांच्याद्वारे त्याचा उद्धार केला जातो. तर हा प्रसंग आपण काल पाहिला. कारण शिशुपाल हे कोण आहेत? शिशुपाल आणि दंतवक्र. शिशुपालचा भाऊ आहे, त्याचं नाव आहे दंतवक्र. तर हे जय विजय आहेत, भगवंताच्या धामातील भगवंताचे पार्षद. आणि त्यांना शाप मिळाला होता चतुष्कुमारांच्याकडून आणि त्यामुळे त्यांना 3 जन्म असुरांचे प्राप्त झालेले आहेत. आणि हा 3रा जन्म होता, म्हणजे शेवटचा जन्म होता. आणि या ठिकाणी मग आता कृष्णाच्याद्वारे त्याचा वध केल्यामुळे त्याचा उद्धार झालेला आहे. आणि शिशुपाल मग भगवंताच्या शरीरामध्ये विलीन होतो, त्याचा जो आत्मा आहे. आणि त्यानंतर मग तो भगवंताच्या धामामध्ये निघून जातो. मग हा सर्व प्रसंग घडल्यानंतर काय होतं, युधिष्ठिर महाराज आता पूर्ण यज्ञ चांगल्या पद्धतीने संपन्न झालेला आहे. त्यामुळे शेवटी जे काही ऋत्विक आहेत, म्हणजे जे ब्राह्मण लोक, जे यज्ञ करणारे, सेवा करणारे किंवा आणखीन इतर बरेच जे राजे लोक किंवा सभासद लोक आले होते, तर त्या सर्वांना विपुल प्रमाणात दक्षिणा देऊन, भेटवस्तू देऊन काय करतात, युधिष्ठिर महाराज त्या सर्वांना संतुष्ट करतात. आणि एवढंच नाही तर मग देवी देवता आले होते किंवा आपल्या देशात, त्यांच्या देशातील जी प्रजा होती, इतरही वेगवेगळ्या समुदायाचे लोक होते, त्या सर्वांना पण युधिष्ठिर महाराज काय करतात, वेगवेगळ्या वस्तू भेट म्हणून देतात, त्यांनाही प्रसन्न करतात. देवी देवतांना पण ते काही दक्षिणा किंवा भेटवस्तू देऊन त्यांना प्रसन्न करतात आणि तिथून त्यांना निरोप देतात. मग हे सर्वजण जे ब्राह्मणगण आहेत, ऋषीमुनी आहेत किंवा राजे लोक आहेत, प्रजा आहे, देवी देवता आहेत, हे फार आनंदाने त्या यज्ञाच्या नंतर आपल्या आपल्या ठिकाणी निघून जातात. फार संतुष्ट होऊन आणि आनंदाने ते भगवंतांचं, युधिष्ठिर महाराज, पांडवांचं यश गान करत तिथून निघून जातात, त्यांना निरोप देतात. परंतु कृष्ण मात्र युधिष्ठिर महाराजांच्या विनंतीने काही महिने तिथंच राहतात पुन्हा. आणि कारण युधिष्ठिर महाराज पांडवांना किंवा कुंती महाराजांना म्हणजे कृष्ण तिथंच राहावे अशी त्यांची इच्छा होती. जेव्हा पण कृष्ण निघण्यास अनुमती घेण्यासाठी जायचे त्यांच्याकडे, तर ते त्यांना प्रेमाने विनंती करून आणखीन काही दिवस राहण्यासाठी सांगायचे. आता शेवटी आणखीन मग युधिष्ठिर महाराजांच्या प्रसन्नासाठी कृष्ण काही महिने तिथंच वास्तव्य करतात. आणि मग ह्या अध्यायाच्या शेवटी सुखदेव गोस्वामी सांगतायत की हा जो राजसूयज्ञ झाला त्याने सर्वजण प्रसन्न होते. देवी देवता, ऋषी मुनी, इतर जे राजे लोक आहेत, प्रजा आहे, ब्राह्मण लोक आहेत, सर्वजण प्रसन्न होते. परंतु ह्या प्रसन्नतेला एकच व्यक्ती अपवाद होता. आणि तो जो व्यक्ती होता तो मात्र प्रसन्न नव्हता, तो फार दुःखी होता किंवा त्याच्या हृदयामध्ये फार ईर्ष्या निर्माण झाली होती. आणि तो व्यक्ती कोण होता? तो व्यक्ती होता दुर्योधन. कारण दुर्योधन पण त्या राजसूय यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. आणि दुर्योधनाला तिथलं सर्व वैभव पाहून, भरपूर काही ती यज्ञाची विधी पाहून त्याच्या हृदयामध्ये फार ईर्ष्या भावना निर्माण झाली होती. आणि त्यामुळे तो फार व्यथित किंवा दुःखी झाला होता हृदयातून. मग हे सुखदेव गोस्वामी शेवटी सांगतात. आणि शेवटी मग फलश्रुती पण सांगतात. सुखदेव गोस्वामी म्हणतायत की जो कोणी ह्या शिशुपालाचा वधाचा जो प्रसंग आहे किंवा राजांची मुक्तता केलेला प्रसंग आहे, म्हणजे जरासंधाला मारून कृष्णाने सर्व राजांना मुक्त केलं, तो जो प्रसंग आहे, किंवा शिशुपालाचा वधाचा प्रसंग आहे आणि ह्या राजसूय यज्ञाचा प्रसंग आहे, जो कोणी याचं श्रद्धेने श्रवण करतो किंवा इतरांना वर्णन करून सांगतो, तर तो काय होतो, त्याच्या जीवनातील पूर्वजन्मातील किंवा भूतकाळातील जे पाप आहेत त्या पापातून मुक्त होतो, असं सुखदेव गोस्वामी ते सांगत आहेत. मग आपण सांगितलेलं आहे की सुखदेव गोस्वामी काही काही प्रसंगाच्या शेवटी असं फलश्रुती सांगत आहेत. याचा अर्थ ते प्रसंग ऐकल्यानंतर किंवा श्रवण केल्यानंतरच किंवा वर्णन केल्यानंतरच आपल्याला लाभ होतो असं नाही. तर प्रत्येक भगवंताच्या संबंधित कोणताही प्रसंग असू दे, तो आपण श्रवण करू किंवा इतरांना वर्णन करून सांगू तर आपण पापातून मुक्त होतो, आपण कृष्ण भक्तीच्या प्रती प्रगती करतो
तर हे सर्व लाभ प्रत्येक प्रसंगामध्ये होत असतो. परंतु काही काही प्रसंगामध्ये सुखदेव गोस्वामी त्या विशेष दिव्य भावामध्ये येऊन त्या फलश्रुतीला सांगत असतात. मग इथं ते फलश्रुती सांगत आहेत की मग हे जो कोणी हे सर्व वर्णन श्रवण करतो श्रद्धेने, तर तो त्याच्या पापातून मुक्त होतो. पापातून मुक्त होतो याचाच अर्थ त्याच्या दुःखातून पण मुक्त होतो. का? कारण वर्तमान जीवनामध्ये जे काय आपल्या जीवनामध्ये दुःख आहेत, प्रतिकूल परिस्थिती आहे, जे पण काही आपल्या जीवनात घडतं ते सर्व आपल्या पूर्वकर्माची प्रतिक्रिया असते. आणि दुःख हे पापाची प्रतिक्रिया असते. मग आपण ह्या जन्मात किंवा पूर्वजन्मात जाणतेपणे अजाणतेपणे काही ना काही पापकृत्य, अधार्मिक कृत्य केलेले आहेत. आणि त्याच्यामुळेच आपल्या जीवनामध्ये मग वैयक्तिक काही दुःख येतात, काही कौटुंबिक दुःख येतात, काही सामाजिक दुःख येतात, समुदायात्मक. जसे कोरोना व्हायरस आहे, हा एक सामाजिक दुःख आहे म्हणू शकतो, कारण हे समुदायामध्ये आलेलं आहे, एकदम सर्वांना आलेलं आहे. हे काय वैयक्तिक दुःख नाही आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व दुःखाचं कारण मग ते सामुदायिक कर्म असतात किंवा काही वैयक्तिक कर्म असतात. परंतु भगवंतांच्या कथेत श्रवण केल्यानंतर त्या पापातून तो व्यक्ती मुक्त होतो. म्हणजेच त्याला येणारे दुःख किंवा असणारी दुःख, वर्तमानमध्ये असणारे दुःख किंवा भविष्यात असणारे दुःख, त्यातून पण तो मुक्त होतो. तर हा भगवंताच्या कथा श्रवण करण्याचा लाभ आहे. मग आता जेव्हा सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगतात की दुर्योधन मात्र संतुष्ट नव्हता, तो दुःखी होता, तो आनंदित नव्हता, असं जेव्हा बोलतात, तेव्हा परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामींना विचारतात की त्या यज्ञाच्याद्वारे सर्वजण प्रसन्न झाले होते आणि खरोखर सर्वांना त्याचा लाभ होणार होता. पूर्ण मानव समाजाला त्या यज्ञाच्याद्वारे लाभ होणार होता आणि त्यामुळे सर्वजण प्रसन्न होते. परंतु दुर्योधन का अप्रसन्न होता, याचं तुम्ही मला वर्णन करा, असं परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामींना विचारतात. की सर्वजण आनंदित पण दुर्योधन मात्र का दुःखी होता, हे मला थोडं विस्तारितपणे सांगा, असं सुखदेव गोस्वामींना म्हणतात. मग सुखदेव गोस्वामी सांगू लागतात की परीक्षित महाराज ते म्हणतात की त्या यज्ञामध्ये युधिष्ठिर महाराजांनी सर्व आपले जे नातेवाईक होते किंवा आपल्या संबंधित मित्र किंवा राजे, इतर राजे होते, त्या सर्वांना वेगवेगळ्या सेवा दिल्या होत्या त्या यज्ञामधल्या. आणि सर्व राजे किंवा नातेवाईक आनंदाने त्या सेवा करत होते. का? कारण एवढा मोठा यज्ञ होता आहे कृष्ण भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी, तर आपण पण काहीतरी सेवा त्या आपली पण घडावी, या उद्देशाने सर्वजण एकदम विनम्रपणे किंवा उत्साहाने त्यांना दिलेल्या सेवा सर्वजण करत होते. मग आता सुखदेव गोस्वामी कोणाला कोणकोणती सेवा दिली होती त्याचं वर्णन करून सांगतात. तर ते म्हणतात की भीमसेन जे आहेत, त्या भीमांना कोणती सेवा दिली होती, तर त्यांना स्वयंपाकगृहाची सेवा दिली होती. स्वयंपाकघराची, कारण भीम नेहमी खाणारे, जादा खाणारे आणि त्यांना त्या सेवेमध्ये ते पारंगत होते. त्यांनी जेव्हा अज्ञातवासामध्ये होते भीमसेन, तेव्हा पण त्यांनी स्वयंपाकी म्हणून एक कार्य केलं होतं विराट नगरीमध्ये. तर तसं इथं पण त्यांना स्वयंपाकगृहाची अध्यक्षपद म्हणून दिलं होतं भीमाला. कारण महाभारतामध्ये वर्णन आहे की ह्या राजसूय यज्ञामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नदान झालं होतं किंवा भोजनदान झालं होतं ब्राह्मणांसाठी, की म्हणलेलं आहे की 1,00,000 ब्राह्मण भोजन घेतल्यानंतर एक शंख वाजवला जात होता. म्हणजे यज्ञ चालू आहे यज्ञशाळेमध्ये आणि दुसऱ्या बाजूला भोजन दान पण, म्हणजे अन्नदान पण होत आहे. जसं लग्न असतं, लग्नाचा हॉल वेगळा असतो, भोजनाचा हॉल वेगळा असतो, तशा पण त्या यज्ञाच्या कार्यामध्ये पण असं हे दुसऱ्या बाजूला सर्व जे ब्राह्मण आलेले आहेत, प्रजा आलेले आहे, वेगवेगळ्या राज्यातून प्रजा आलेल्या आहेत, त्यांच्यासाठी भोजन नेहमीच सुरू असायचं. आणि म्हणलेलं आहे 1,00,000 लोकांना आणि लोकांनी ब्राह्मण मिळून 1,00,000 जणांना भोजन अर्पण केलं किंवा पूर्ण झालं की एक शंख वाजवला जात होता. आणि वर्णन आहे की त्या यज्ञाच्या कालावधीमध्ये एकामागून एक असे निरंतर शंख वाजतच होते. म्हणजे याचा अर्थ किती लोकांना, म्हणजे लाखो करोडो लोकांना रोज भोजन करवलं जात होतं. म्हणजे एक शंख वाजला तर का तो थांबला तर का दुसरा शंख वाजवत होता, तर तो थांबेल तर का तिसरा शंख वाजवला जात होता. म्हणजे क्षणामध्ये 1,00,000 लोक जेवून उठत होती. याचा अर्थ एका क्षणामध्ये 1,00,000 लोक जेवत होते असं नाही, परंतु एवढं मोठं ते जेवणाची व्यवस्था होती की ॲट अ टाइम लाखो लोक जेवण करायला बसत होते. आणि एका वेळेला 1,00,000 लोक उठत आहेत, तर दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या बाजूला 1,00,000 भोजन करून उठत आहेत, तिसऱ्या ठिकाणी 1,00,000 भोजन करून उठत आहेत. आणि अशा पद्धतीने एकामागून एक शंख वाजवले जात होते निरंतर. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं भोजन किंवा अन्नदान
केलं गेलं होतं. आणि त्या सर्वांचं नियोजन कोणाकडे होतं? भीमजींना दिलं होतं. भीमजी ते करत होते. आणि जे सहदेव होते त्यांना काय दिलं होतं? जे काही राजे लोक येत आहेत, पाहुणे लोक येत आहेत, त्यांचं स्वागत करणं, तर त्याची सेवा सहदेव यांना दिली होती. आणि नकुल यांना कोणती सेवा दिली होती? नकुल यांना जे यज्ञासाठी लागणारे जे साहित्य आहे किंवा त्या पूर्ण प्रोग्रामासाठी लागणारे जे साहित्य आहे, त्या सर्व साहित्याला एकत्रित करण्याची सेवा नकुल यांना दिली होती. आणि अर्जुनांना कोणती सेवा दिली होती? तर जे गुरुजन आलेले आहेत, ऋषीमुनी ते आलेले आहेत, त्यांची सेवा, म्हणजे त्यांचे राहण्याचे सर्व काही, त्यांना सर्व व्यवस्थित राहण्याची व्यवस्था असली, म्हणजे राहण्याचं ठिकाण मिळालं पाहिजे, त्यांच्या आवश्यक गोष्टी सर्व त्यांना मिळाल्या पाहिजे. तर अशा ऋषीमुनींची, गुरुजनांची सेवा करण्याची सेवा अर्जुनाला मिळाली होती. आणि भगवान श्रीकृष्णाने कोणती सेवा घेतली होती? तर कृष्णाने असे जे ऋषीमुनी येत आहेत, साधू संत येत आहेत, त्यांचे चरण प्रक्षालन करायची, चरण धुण्याची सेवा भगवंतांनी घेतली होती. म्हणजे ज्या व्यक्तीची अग्रपूजा केली गेली तो व्यक्ती इतर सर्वांची चरण धुत आहे. आणि म्हणून तर कृष्ण त्या अग्रपूजेसाठी पात्र होते किंवा पूर्णतः योग्य होते. एखादा अहंकारी व्यक्ती त्या ठिकाणी योग्य होऊ शकत नाही. तर कृष्ण पहा किती नम्र आहेत, ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, परंतु ह्या यज्ञामध्ये त्यांच्या प्रसन्नेसाठी हा यज्ञ केला जात आहे, परंतु स्वतः सर्व गुरुजनांचे किंवा साधू संतांचे, ब्राह्मणांचे ते चरण प्रक्षालन करत आहेत. तर ती सेवा कृष्णाने घेतली होती. आणि द्रौपदीला कोणती सेवा दिली होती? तर द्रौपदीची सेवा कोणती होती? हे जे सर्व अन्नदान केलं जात होतं, तर त्या अन्नदानामध्ये जे भोजन वाढणं आहे, म्हणजे वितरण करणं आहे, सर्विंग करणं आहे जेवण, त्याची सेवा द्रौपदीला दिली होती. म्हणजे याचा अर्थ काही द्रौपदी एकटीच करत नव्हती, भरपूर सर्व सेवा करणाऱ्या दासी होत्या, तर त्यांचं सर्व नियोजन करणं, त्यांच्याकडून सेवा करून घेणं, हे सगळं द्रौपदी पाहत होती. त्याचबरोबर कर्णाला पण सेवा दिली होती. कारण जे कौरव आहेत, युधिष्ठिर, धृतराष्ट्र आहे, दुर्योधन आहे, सर्वजण तिथं आले होते त्या यज्ञामध्ये. मग कर्णाला त्या ठिकाणी दान देण्याची सेवा दिली होती, कारण कर्ण हा थोडा दान देण्यामध्ये प्रसिद्ध होता. आणि त्या ठिकाणी ब्राह्मणांना, इतर लोकांना जे दान दिलं जात आहे युधिष्ठिर महाराजांच्या वतीने, ती दान देण्याची सेवा कर्णाला दिली होती. आणि त्याचबरोबर मग इतर पण कौरव आहेत, म्हणजे विकर्ण आहे, युधान आहे, आणि विदुर जे आहेत आपले, भूरिश्रवा आहे, अशा वेगवेगळ्या सर्व कौरवांमधल्या लोकांना वेगळ्या त्या ठिकाणी सेवा दिल्या होत्या. आता ह्या सर्वांची सेवा दिलेली नाही तर, परंतु ह्या बाकीच्या लोकांना पण वेगवेगळ्या सेवा नियुक्त केल्या होत्या आणि ते सर्वजण त्याच्यामध्ये वेगळ्या सेवा करत होते. आणि मग शेवटी सुखदेव गोस्वामी सांगतात की मग जे दुर्योधन होता त्याला कोणती सेवा दिली होती? तर दुर्योधनाला कोषाध्यक्ष पदाची सेवा दिली होती. कोषाध्यक्ष म्हणजे काय? की त्या यज्ञामध्ये जे राजे लोक येत आहेत वेगवेगळ्या भागातून, तर ते सर्व राजे लोक त्या यज्ञामध्ये सम्मिलित होण्यासाठी आणि युधिष्ठिर महाराजांना त्याच्यासाठी आवश्यक भेटवस्तू किंवा भरपूर काही धनसंपत्ती, रत्न, अलंकार हे सर्व घेऊन येत होते भेट देण्यासाठी युधिष्ठिर महाराजांना. आणि ते सर्व एकत्रित करून ठेवणं याची सेवा दुर्योधनाला दिली गेली होती. आणि त्यामुळे काय झालं की दुर्योधनाने पाहिलं, आता ह्या सर्व वेगवेगळ्या सेवा त्यांना दिल्या होत्या, तर दुर्योधनाला अशी सेवा मिळाली होती की त्यांनी पाहिलं की ह्या राजसूय यज्ञामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे की युधिष्ठिर महाराजांना भेटवस्तू मिळालेल्या आहेत. आणि पुढं इथं नाही परंतु महाभारतात वर्णन आहे की दुर्योधन आपल्या पित्याला म्हणजे धृतराष्ट्राला आणि शकुनीला सांगतो की मी तिथं जी सेवा करत होतो कोषाध्यक्ष, तर त्याला मी पाहिलं की एवढे राजा लोक त्या ठिकाणी भेटवस्तू घेऊन येत होते की त्यांच्या भेटवस्तू स्वीकारण्यासाठी मी फार थकून जात होतो आणि त्यांना मला लाईननी उभं करावं लागत होतं. म्हणजे ते राजे लोक वाट पाहत उभे राहत होते की आमची भेट कधी स्वीकारली जाणार, कारण पुढचा जो राजा भेटवस्तू घेऊन आलाय त्याची स्वीकारूपर्यंत कितीतरी राजा मागे आलेले आहेत आणि ते वाट पाहत मागे थांबलेले आहेत. आणि बऱ्याच वेळेला अशी कितीतरी गर्दी होऊन जायची त्या राजे लोकांची, एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या भेटवस्तू घेऊन आलेले होते. आणि त्या ठिकाणी दुर्योधन म्हणतो की त्या भेटीमध्ये मी पाहिलं असे अलंकार, रत्न, मोती, माणिक असे होते की मी त्यांना आयुष्यात कधी पाहिलं नाही. एवढे अनमोल ते सर्व गोष्टी होत्या. त्यांचं नावही कधी ऐकलं नव्हतं. असे रत्न त्या ठिकाणी राजे लोक भेट म्हणून घेऊन आले होते. आणि हे सर्व पाहून दुर्योधनाच्या हृदयामध्ये ईर्ष्या भावना निर्माण झाली, द्वेष भावना निर्माण झाली.
वास्तविक त्याच्या हृदयामध्ये ईर्ष्याभावना द्वेषभावना होतीच पहिल्यापासून पांडवांच्या प्रती, पण आता हे पांडवांचं वैभव पाहून आणखीनच तो काय झाला, ईर्ष्येने पेटून उठला. आणि त्यामध्ये आणखीन एक काय प्रसंग घडला पहा, की एक दिवस मग म्हणजे हे राजसूय यज्ञ झाल्यानंतर सर्व जर राजे देवी देवता ब्राह्मण ऋषीमुनी निघून गेले होते, पण तो दुर्योधन आहे तो लगेच तिथनं निघत नाही. तर महाभारतामध्ये वर्णन आहे की दुर्योधन शकुनी काही दिवस तिथंच वास्तव्य करतात इंद्रप्रस्थमध्ये. का? कारण त्यांना युधिष्ठिर महाराजांचं पांडवांचं वैभव पाहायचं होतं की किती वैभव आहे. त्यांना अजून पण त्या वैभवाची गिनती किंवा मर्यादा कळून आलेली नव्हती की एवढं त्यांनी वैभव तिथं पाहिलं होतं. आणि म्हणून दुर्योधन आणि शकुनी तिथं अजून काही दिवस राहतात. आणि त्या दिवसामध्ये जेवढं ते वैभव पाहत आहेत तेवढं त्यांच्या हृदयामध्ये ईर्ष्या आणि जलन जे म्हणतात ती वाढतच गेली किंवा वाढत जाते. आणि त्याचबरोबर तो पाहतो की त्या मय दानवाने जी सभागृह बनवलेलं होतं, आपण पाहिलेलं की अर्जुनाच्या प्रसन्नेसाठी मयासूर होता, तो त्याला अर्जुनाने खांडवप्रस्थ वनामध्ये त्या अग्नीपासून वाचवलं होतं आणि त्यामुळे त्यांनी ते एक सभागृह बनवलं होतं. आणि ते सभागृह पण पाहून हा दुर्योधन फार ईर्ष्या भावनेने पेटून होतो, कारण ते सभागृह इतकं भव्य आणि ऐश्वर्यशाली होतं. त्याला पाहून पण त्याच्या हृदयामध्ये असूया किंवा ईर्ष्या निर्माण होते. त्याचबरोबर म्हणलेलं आहे की त्या ठिकाणी जे राजे आले होते, बरेच राजे, तर ते सर्वजण राजे युधिष्ठिर महाराजांच्या समोर हात जोडून त्यांच्या सेवेसाठी तत्पर होते. मग हे पण पाहून दुर्योधनाच्या हृदयामध्ये ईर्ष्या भावना निर्माण होती की पहा, एवढे मोठमोठे राजे, पूर्ण पृथ्वीवरचे वेगवेगळ्या ठिकाणचे राजे युधिष्ठिर महाराजांच्या समोर हात जोडून उभे आहेत. का त्याला ईर्ष्या होत आहे? कारण त्याची इच्छा होती की त्यांनी माझ्यासमोर हात जोडून उभे राहायला पाहिजे. तर अशी त्याची भावना होती. पण तू पाहिलं की असं ते सर्व त्या युधिष्ठिरच्या समोर उभे आहेत. दुसरं म्हणजे हे जे 1-1 लाख लोकांना भोजन केलं जात होतं आणि त्यामुळे ते शंख वाजवले जात होते, त्या शंखाची धुनी ऐकून पण या दुर्योधनाच्या हृदयामध्ये आणखीन ईर्ष्या भावना निर्माण होती. किती मोठं अन्नदान होत आहे, किती मोठी सेवा होत आहे, हे पाहून पण त्याला ईर्ष्या निर्माण होते. आणखीन शेवटची गोष्ट आहे म्हणलेलं आहे की त्याला द्रौपदीचं सौंदर्य पाहून पण ईर्ष्या भावना निर्माण होते. कारण द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये दुर्योधन पण गेला होता द्रौपदीला प्राप्त करण्यासाठी, पण तो द्रौपदीला प्राप्त करू शकला नव्हता तो. आणि द्रौपदी पांडवांची पत्नी झाली होती आणि राजसूय यज्ञामध्ये द्रौपदीला मुख्य पटराणी म्हणून त्या यज्ञामध्ये बसवलं गेलं होतं आणि फार शृंगार करून द्रौपदीची पूजा अर्चना केली गेली होती. आणि त्या राजसूय यज्ञामध्ये द्रौपदीचं सौंदर्य पाहून पण हा दुर्योधन फार काय झाला होता, ईर्ष्याने पेटून उठला होता. तर ही सर्व कारणं होती आणि त्यामुळे त्याच्या हृदयामध्ये फारच म्हणजे क्रोध पण भावना निर्माण झाली होती. त्याच्यामध्येच काय होतं की जेव्हा तो त्या ठिकाणी राहत होता, तर एक दिवस काय होतं की त्या मय दानवाने बनलेल्या विशेष सभागृहामध्ये युधिष्ठिर महाराज आपल्या सिंहासनावर बसले होते. त्यांच्यासोबत इतर पांडवगण होते, त्यांचे मंत्रीगण होते, आणखीन काही नातेवाईक बंधू सर्व काही त्या सभागृहामध्ये होते. कृष्ण पण होते. आणि त्या सभागृहामध्ये बाजूला ज्या राजघराण्यातल्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी बसण्यास ठिकाण आहे, तिथं राजघराण्यातल्या स्त्रिया पण होत्या, द्रौपदी किंवा इतर ज्या प्रमुख स्त्रिया आहेत त्या पण तिथं होत्या. तेव्हाच काय होतं, हा दुर्योधन एकदम क्रोधाने हे सर्व वैभव पाहून त्याच्या हृदयामध्ये फार ईर्ष्या करत होता. तर क्रोधाने त्या सभागृहामध्ये प्रवेश करत होता. आणि प्रवेश करताना काय होतं की तो इतका क्रोधामध्ये होता की प्रवेश करता करताच तो द्वारपालावर पण रागवतो. कारण सामान्यतः पाहतो, एखादा व्यक्ती फार रागवला असेल एखाद्या कारणाने, तर तो इतर लोकांच्यावर जो कोणी दिसेल त्याच्याशी व्यवस्थित बोलत नाही, रागारागाने बोलणार, त्यांना रागवणार, अशा पद्धतीने घडतं एखाद्या व्यक्तीकडून. तसं हा दुर्योधन त्या क्रोधामुळे ईर्ष्या भावनेमुळे त्या सभागृहामध्ये येताना पण त्या द्वारपालावर एकदम रागवतो. आणि हे सर्व युधिष्ठिर महाराज आणि बाकीच्या सभागृहामधले पाहत असतात. तेवढ्यात काय होतं की त्या मय दानावर बनलेलं जे काही सभागृह आहे ते फार एकदम असं म्हणजे फसवणूक, म्हणजे ते पाहिल्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा फसवणूक करण्यासारख्या होत्या त्या सभागृहामध्ये. कारण त्या मैदानावर असं एकदम अद्भुत बनवलंच होतं त्याला. मग त्याचं अद्भुतता काय होती किंवा विशेषता काय होती की बऱ्याच ठिकाणी काय वाटत होतं, जसं जमीन आहे तर त्या जमीनला लांब न पाहिलं तर आपल्याला वाटेल की जणू काही ते जलच आहे, पाणी आहे. आणि ज्या ठिकाणी पाणी आहे त्या पाण्याच्या ठिकाणी आपल्याला वाटेल की जमीनच आहे. असं एकदम ते काय होतं की एखाद्याला भ्रम निर्माण करेल असं ते महल होता किंवा सभागृह होता. आणि त्यामध्ये प्रवेश करत असताना हा काय करतो दुर्योधन, ते चालत जात असून त्याला जमीन आहे पुढे, परंतु त्याला वाटतं की ते जल आहे
कारण त्या सभागृहामध्ये मध्ये मध्ये जलकुंड आहेत, सरोवर आहे किंवा मध्ये मध्ये फाउंटन म्हणजे असे कारंज्या पण आहेत, असं वेगळ्या ठिकाणी आहेत. आणि त्याला वाटतं असंच काहीतरी जलाचं ते कुंड असेल तिथं, आणि म्हणून तो काय करतो, आपली धोती थोडी वर करून जसं आपण पाण्यातून चालतो तसं चालत जाऊ लागतो पुढे. परंतु त्याला थोडं चालल्यानंतर कळतं की हे जल नाही आहे, हे तर जमीनच आहे. अशापर्यंत त्याला कळतं, आणि मग काय होतं, तो थोडा स्वतःला लज्जित समजतो आणि थोडं धोटी सोडून थोडं चालू लागतो पुढे. आणि सभागृहामध्ये येतच आहे तेवढ्यात आणखी पुढे त्याला काय दिसतं, चालत असताना जमीन सारखं दिसतं, परंतु ती जमीन नसते, ते जल असतं. मग त्याला काय वाटतं की पहिला मला जल वाटलं परंतु जमीन आहे ती, तसंच हे पण काय असेल, जमीनच आहे, असं विचार करून तो चालत पुढे जाऊ लागतो. तर अचानक त्या जलामध्ये धाड दिशी खाली पडतो दुर्योधन. आणि जसं तो त्या पाण्यामध्ये पडतो तसं मग सर्व पांडवगण म्हणजे युधिष्ठिर महाराजांना सोडून, कारण युधिष्ठिर महाराज फार गंभीर असे धीर व्यक्ती होते, ते असे ज्यादा असं हसी मजाक करणारे नव्हते. परंतु अर्जुन आहे, भीम आहे, नकुल आहे, सहदेव आहे, इतर मंत्रीगण आहेत, कृष्ण पण आहेत, हे सर्वजण हसू लागतात दुर्योधनावर. आणि ज्या पांडवांच्या स्त्रिया होत्या त्या पण हसू लागतात. आणि हे जेव्हा दुर्योधन पाहतो तर त्याला फारच अपमानित झाल्यासारखं वाटतं, फार त्याला क्रोध येतो. परंतु आता तो काय करू शकत नाही. त्या क्रोधाला आपल्या हृदयामध्येच दाबून तो काय काय करतो, त्या पाण्यातून वर येतो आणि चालू लागतो. आणि चालता चालता काय होतं की समोर त्याला एक भिंत असते, आणि ती भिंत स्फटिक नावाचं जे, स्फटिक आपल्याला माहित असेल, स्फटिक म्हणजे एक धातू म्हणू शकत नाही, पण ते एक पाषाणामधलाच एक प्रकार आहे. तर स्फटिकच्या माळा पण येतात, आपल्याला माहित असेल. स्फटिक कसं असतं, काचेप्रमाणे एकदम पारदर्शी दिसणार असतं. तर त्या स्फटिकाच्या भिंती बनलेल्या होत्या, आणि ते पारदर्शक असल्यामुळे त्याला काय वाटतं हे नॉर्मल हे आहे, आणि त्याला पुढे जायला लागतो तर ती भिंत असते आणि त्याला कळत नाही ही भिंत आहे, आणि त्या स्फटिकाच्या भिंतीला थडकून तो खाली पडतो. तर आणखीनच मग ही बाकीचे हसू लागतात. पुढे आणि उडतो आणि दुसऱ्या बाजूने जायला लागतो. तर त्या ठिकाणी त्याला काय वाटतं की तिथं म्हणजे दरवाजा होता किंवा तिथनं जाण्याचा मार्ग होता, पण स्फटिकाला पाहिल्यानंतर ती भिंत निघली, म्हणून तो पुढे जे दरवाजा आहे त्याला पण वाटतं ती भिंतच आहे, आणि ती सोडून आणि दुसऱ्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करू लागतो. मग अशा पद्धतीने त्याला फार तिथं अपमानित, म्हणजे त्याला लज्जात्मक सर्व गोष्टी घडतात. आणि त्यावर पांडवगण आणि बाकीच्या स्त्रिया पण हसत होत्या आणि कृष्ण पण हसत होते, आणि त्यामुळे त्याला फारच अपमानित झाल्यासारखं वाटतं. आणि त्या हसल्यानंतर मग ते काय करतात की तिथून लगेच क्रोधित होऊन त्या सभागृहानं तो दुर्योधन निघून जातो. परंतु जे युधिष्ठिर महाराज आहेत त्यांना फार वाईट वाटतं, आणि युधिष्ठिर महाराज अर्जुन किंवा भीमाकडे बघून थोडा दयानेच त्यांना शांत करतात की नाही, आपण असं असणं योग्य नाहीये. परंतु कृष्ण काय करतात, कृष्ण उलट त्या पांडवांना, म्हणजे भीम आहे, अर्जुन आहे, नकुल, सहदेव किंवा बाकीच्या स्त्रिया आहेत, त्यांना उत्साहित करतात हसण्यासाठी, आणि बाकीचे सर्व आणखी पुन्हा हसू लागतात. अशा पद्धतीने सर्व घडल्यानंतर दुर्योधन तिथनं निघून जातो, आणि क्रोधाने काय करतो तो त्या इंद्रप्रस्थला त्यागून कुठे निघतो, आपल्या हस्तिनापूरला निघतो. आणि जात असताना शकुनीशी फार क्रोधाने बोलू लागतो की मला फार अपमानित वाटलेला आहे आणि मी असा बदला घेईन, अशा पद्धतीने फार तो रागारागाने क्रोधाकडे तिथनं निघतो. मग सुखदेव गोस्वामी म्हणतात की हे ते कारण आहे ज्याच्यामुळे जो दुर्योधन होता तो पूर्णतः असंतुष्ट होता किंवा दुःखी होता त्या राजसूयज्ञामुळे. तर इथं तात्कालिक कारण काय झालं की तो पडला पाण्यामध्ये आणि सर्वजण हसले, परंतु ते तात्कालिक कारण नाही. त्याच्यापेक्षा प्रमुख कारण काय आहे की त्या राजसूयज्ञामध्ये पांडवांचं ऐश्वर्य पाहून, त्यांचं सामर्थ्य पाहून तो काय झाला होता, दुःखी झाला होता, असंतुष्ट किंवा फार ईर्षेने पेटून उठला होता, आणि म्हणून तो दुःखी झाला होता, आणि अशा दुःखामध्ये तो निघून जातो. मग आता पहा, ह्याच्यामुळेच पुढे जाऊन दूध किडेचा प्रसंग घडतो. आता पुढे काय होतं हे भागवतमध्ये वर्णन नाहीये, कारण भागवतमध्ये कृष्ण लीला दिलेले 10व्या स्कंदामध्ये. महाभारतामध्ये पुढचा प्रसंग येतात की दुर्योधन मग हस्तिनापूरमध्ये गेल्यानंतर काय घडलं. तर थोडं मी 1-2 मिनिटं काही थोडक्यात सांगतो तुम्हाला, कारण ते प्रसंग आपल्याला माहीत असो. कारण ह्या भागवतमध्ये जो अध्याय आहे, हा चालू अध्याय, हा फक्त दुर्योधन अशा पद्धतीने क्रोधित होऊन हस्तिनापूरला निघून जातो एवढंच वर्णन केल्याने तिथं तो प्रसंग संपतो. आणि त्याच्यानंतर मग सुखदेव गोस्वामी पुढचा प्रसंग द्वारकेमधला सांगतात.
शाल्व नावाचा एक शिशुपालचा मित्र होता, तो द्वारकेवर आक्रमण करतो. त्याचा प्रसंग पुढच्या अध्यायामध्ये सुखदेव गोस्वामी सुरू करतात. परंतु थोडं महाभारतामध्ये वर्णन आहे की दुर्योधन किती एकदम ईर्ष्येने पेटून उठला होता, त्याचं वर्णन महाभारतामध्ये येतं. तर म्हणलेलं आहे की जेव्हा दुर्योधन शकुनीच्या सोबत परत चालला होता, तेव्हाच तो म्हणू लागतो शकुनींना, कारण शकुनी त्यांचे मामा होते. तो म्हणतो की मामाशी म्हणतो की मी पाहिलं की खरोखर जे प्रारब्ध असतं तेच प्रधान असतं आणि जे पुरुषार्थ आहे त्या पुरुषार्थाला काही महत्व नाहीये, असं तो म्हणू लागतो. का म्हणू लागतो? तर तो स्पष्टपणे म्हणतो की पांडवांचा नाश करण्यासाठी त्यांना त्यांना म्हणजे त्यांचं पूर्ण त्यांची हत्या करण्यासाठी, त्यांचा नाश करण्यासाठी आपण किती प्रयत्न केले, परंतु त्याचा काही लाभ झाला नाही. उलट पांडवगण पहा एवढे सामर्थ्यशाली बनले, एवढे ऐश्वर्यशाली बनले. म्हणजेच काय की पुरुषार्थ काम करत नाही, प्रारब्धच काम करतं, असं तो म्हणू लागला. मग त्याच्या दृष्टिकोनात त्यांनी पुरुषार्थ काय केला होता की पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना राज्यामध्ये राज्याची विभागणी झाली तेव्हा आपल्या कूटनीतीचा वापर करून पांडवांना एकदम जे काही खांडवप्रस्थ नावाचा जे काही एकदम वन प्रदेश होता तो दिला गेला आणि स्वतःकडे त्यांनी हस्तिनापूर ठेवून घेतलं. तर हे भरपूर काही कारस्थान त्यांनी केली. तर ह्याला तो पुरुषार्थ म्हणत आहे. मग आपण एवढा पुरुषार्थ केला पण त्याचा काही फायदा नाही झाला. आणि पांडवांना बघा, प्रारब्ध म्हणजे काय की प्रारब्ध म्हणतो की आपण पूर्वकर्मानुसार आपल्याला प्राप्त होणार आहे ते होणारच. मग तशा पद्धतीने पांडवांना बघा, त्यांना एवढे ऐश्वर किंवा सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे आणि ते पाहून मला आत्ता जगण्याची इच्छा नाहीये, असा दुर्योधन म्हणू लागतो. कुणाला? शकुनींना. की म्हणतो तुम्ही जावा म्हणतो हस्तिनापूरमध्ये आणि माझ्या पिताश्रींना निरोप द्या, मी आता पुन्हा राज्यामध्ये परत येणार नाही आणि मी ध्येय त्यागणार आहे. म्हणजे पहा याच्या हृदयामध्ये किती ईर्ष्या भावना टोकाची होती की त्याला स्वतःचं हस्तिनापूर राज्य आहे, स्वतःचं भरपूर काही सैन्य, सर्व काही त्याला पण ज्या राजशाही सुविधा आहेत किंवा भोग आहे ते सर्व त्याच्याकडे आहे, पण तरी पण असंतुष्ट आहे तो आणि आत्महत्या करण्याचा विचार करत आहे. का? कारण दुसऱ्यांचं जे ऐश्वर आहे, दुसऱ्यांची जी प्रगती आहे ती त्याला पावली जात नाही. हे असुर प्रवृत्तीच्या लोकांचं लक्षण असतं. त्यांना स्वतःच्या दुःखाने दुःख होत नसतं, त्यांना दुसऱ्यांच्या सुखाने दुःख होत असतं आणि दुसरी जर दुःखी झाली तर मग त्यांना सुख मिळत असतं. तर अशी असुर प्रवृत्तीच्या लोकांची स्थिती असते आणि दुर्योधनाची ही स्थिती होती. आणि म्हणून तो काय म्हणताय की मी आत्महत्या करेन, एवढं वैभव त्यांच्याकडे आहे. मग शकुनी त्यावेळेला त्याला दुर्योधनला काय म्हणतो की हे दुर्योधन म्हणतो, तू असं एकदम निराश होऊ नकोस आणि असे भलतंच विचार तू करू नकोस. तर माझ्याकडे एक उपाय आहे, त्या उपायाने काय होऊ शकतं, हे जे तू ऐश्वर पाहिलेलं आहेस पांडवांचं आणि त्या ऐश्वर्या पाहून एवढा तू आकर्षित झालेला आहे, प्रभावित झालेला आहे, ते सर्व काही तुझं होऊ शकतं. मग दुर्योधन एकदम फार उत्साहामध्ये येतो आणि शकुनींना विचारतो की सांगा म्हणतो काय, कोणता उपाय आहे तो, कसा आपण प्राप्त करू शकतो, कारण त्याला सर्व ते प्राप्त करायचंच होतं. मग तो म्हणतो, शकुनी म्हणतो की पहा म्हणतो, मी दूध किडा खेळण्यामध्ये फार प्रवीण आहे, फार निपुण आहे आणि माझ्यासोबत दूध किडेमध्ये माझ्यासारखा दूध किडा खेळणारा पूर्ण पृथ्वीवर नाही तर तिन्ही लोकांमध्ये पण कोणी माझ्यासारखा दूध किडा खेळणार नाहीये, मला कोणी हरवू शकत नाही. आणि जे युधिष्ठिर महाराज आहेत त्यांनाही दूध किडा खेळायला फार आवडतं, परंतु त्याला दूध किडा खेळण्यासाठी चांगल्या पद्धतीने येत नाही, तेवढा तो निपुण नाहीये. मग आपण काय करू, त्याला दूध किडा खेळण्यासाठी आमंत्रित करू आणि त्या दूध किडेमध्ये मी काय करेन, त्याचं सर्व ऐश्वर, सर्व राज्य, सर्व गोष्टी हिरावून घेईन आणि ते तुला प्राप्त करून देईन, असं तो दुर्योधनाला म्हणतो. मग दुर्योधनाला हे जी काही कल्पना आहे ती फार चांगली वाटते, परंतु तो विचार करतो की ह्या कल्पनेला धृतराष्ट्र माझे पिता कसे संमती देतील, ते देणारच नाहीत असं म्हणतं. तर शकुनी म्हणतो नाही, आपण त्यांना बोलू, त्यांना सांगू, कारण दूध किडा खेळायची म्हटलं तर धृतराष्ट्र हे राजा आहेत हस्तिनापूरचे अजून, कारण दुर्योधन हा युवराज होता, अजून राजा झाला नव्हता. मग धृतराष्ट्राने आज्ञा केल्यानंतरच ती दूध किडा होऊ शकते त्यांच्या संमतीने. मग दुर्योधन आणि शकुनी काय विचार करतात की आपण यांच्याकडे जाऊ, धृतराष्ट्रांकडे, आणि त्यांना हे सांगून त्याच्यासाठी तयार करू. आणि मग जातात दुर्योधन आणि शकुनी, कुणाकडे जातात, धृतराष्ट्राकडे जातात.
आणि सर्वात पहिला धृतराष्ट्राच्या समोर दुर्योधन आपल्या हृदयातील जे काही व्यथा आहे, जे काही दुःख आहे तो व्यक्त करतो. कारण धृतराष्ट्र कसा होता, म्हणजे तो कधीही योग्य निर्णय किंवा अयोग्य निर्णय त्याला माहीत असून पण तो घेऊ शकत नव्हता. आणि दुर्योधन काय करायचा, नेहमी त्या धृतराष्ट्राला भावनिकतेने काय करायचा, म्हणजे जसं आपण म्हणतो ना ब्लॅकमेल, म्हणजे काय म्हणतात इमोशनल ब्लॅकमेल करणं, तशा पद्धतीने हा दुर्योधन नेहमी धृतराष्ट्रांच्या सोबत करत होता. मग पहा, तो तिथे गेल्यानंतर धृतराष्ट्रासमोर एकदम दुःखाने डोळ्यामध्ये अश्रू आणून बोलू लागतो आणि म्हणतो की हे पिताश्री, मी युधिष्ठिर महाराजांच्या यज्ञातून आलेलो आहे आणि ते पाहून माझ्या हृदयामध्ये इतका दुःख होत आहे, म्हणजे यातना होत आहेत. का? कारण त्यांचं वैभव पाहून. आणि हे पिताश्री मी पाहिलं की त्यांच्याकडे इतकं धन आलं होतं की त्या धनाच्या ज्या राश्या होत्या, त्या धनाच्या धन किंवा रत्न किंवा मोठी मणकी होते, त्याच्या ज्या राश्या लावल्या त्या राश्यांची जी काही सीमा आहे, ती सीमा पण मी पाहू शकत नव्हतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं धन त्या राजे लोकांनी आणलेलं होतं. आणि तो म्हणतो की मी जेव्हा धन ते स्वीकारत होतो, कारण हा कोषाध्यक्ष होता, सर्व काही धन त्याला घेऊन एकत्र ठेवायचं होतं, तर तो म्हणतो की बऱ्याच वेळेला मी ते धन स्वीकारून घेऊन ठेवून माझे हात दुखायचे किंवा मी कंटाळून जायचो. आणि काही वेळेसाठी मी बसलो किंवा ते सेवा थांबवली तर पाहायचो तेवढ्याच वेळेमध्ये त्या कोषाध्यक्षच्या बाहेर कितीतरी राजांची रांग लागली जात होती. ते राजे वेट करत उभे राहायचे दान देण्यासाठी किंवा ते भेटवस्तू देण्यासाठी. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं काय केलं जात होतं, सर्व गोष्टी आणल्या जात होत्या. आणि हे पण म्हणतो की हे पिताश्री, त्या ठिकाणी 1 लाख लोक जेवण केल्यानंतर एक शंख वाजला होता आणि तो शंख निरंतर वाजतच होता आणि त्या शंखाची ध्वनी अजूनही माझ्या कानामध्ये कंपित होत आहे आणि त्याच्यामुळे मला फार वेदना होत आहेत, असं तो म्हणू लागतो. म्हणजे किती त्याच्या हृदयामध्ये ईर्ष्या भावना होती पहा. आणि काय म्हणतो, तो म्हणतो की एवढंच नाही तर त्या युधिष्ठिरच्या यज्ञामध्ये वेगवेगळ्या राजांची नावं घेत होतो. आता मी ती नावं घेणार नाही, इतर लिहिलेले आहेत, पण तो वेळ जाईल आपला. तर भरपूर काही पृथ्वीवरचे फार शक्तिशाली वेगवेगळे राजे आहेत. तर हे राजांचं वक दुर्योधनाशी पण असणार आहे. तर तो म्हणतो की पिताश्री, हे सर्व राजे एवढे शक्तिशाली आहेत, एवढे मोठे आहेत, तर ते सर्व राजे युधिष्ठिर महाराजांच्या समोर हात जोडून उभे होते आणि युधिष्ठिर महाराजांची सेवा करण्यासाठी एकदम तत्पर होते, असं तो म्हणू लागतो. आणखीन काय म्हणतो की हे रत्नाचं सांगतो की त्या कोषागृहामध्ये एवढं दान आलं होतं आणि त्याच्यामध्ये असे विशेष हिरे, रत्न किंवा मोती आले होते, त्या रत्नांची नावं पण मी कधी ऐकली नव्हती आणि कधी मी पाहिलं पण नव्हतं. असे रत्न आणि ऐश्वर्यशाली अलंकार त्या ठिकाणी भेट म्हणून आले होते. आणि हे पिताश्री, ते पाहून मला फार म्हणजे यातना होत आहेत. आणि याला यातना का होत होत्या? हेच की बाबा, आपण हस्तिनापूर आपल्याकडे ठेवलं आणि पांडवांना एकदमच वन प्रदेश दिला, परंतु पांडवांनी त्याच्यामध्ये पण आपल्या हस्तिनापूरपेक्षाही ज्यादा ऐश्वर्यशाली नगर स्थापित केलं आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी आता सम्राटपद प्राप्त केलं, पूर्ण जगाला अधीन बनवून. आणि त्यामुळे त्याला ते सहन होत नव्हतं. मग धृतराष्ट्र काय म्हणतात की हे दुर्योधन म्हणतात, तू ते विचार करून दुःख करू नको. पहा, हस्तिनापूरमध्ये पण एवढं वैभव आहे, एवढ्या सर्व भोगाच्या गोष्टी आहेत, तर तू इथं आनंदाने राहा, ह्या सर्व गोष्टीचा आनंद घे आणि त्याचा विचार करून तू दुःखी होऊ नको, असं धृतराष्ट्र म्हणतात. परंतु दुर्योधन म्हणतो, नाही पिताश्री, मला ते सर्व गोष्टी पाहिजेल्या आहेत आणि त्या प्राप्त करण्यासाठी आम्ही एक नियोजन किंवा योजना आखलेली आहे. आणि ती योजना काय आहे ते शकुनी मामा जे आहेत ते तुम्हाला सांगतील, असं तो म्हणतो. आणि मग शकुनी ही योजना सांगतो की आपण दूध किडेसाठी त्यांना बोलवू आणि त्यावेळेला आपण काय करू, म्हणजे नुसता दूध किडेसाठी बोलवा, असं तो म्हणतो. मग धृतराष्ट्र म्हणतात, नाही हे योग्य नाही आहे आणि मी काय करेन, विदुराला बोलवतो. विदुर जे आहेत ते फार म्हणजे धर्म जाणणारे आहेत आणि विदुरजी जे काय सांगतील ते आपण करू. मग दुर्योधन बघा काय म्हणतो त्या ठिकाणी की नाही, विदुरजी आले तर विदुरजी हे कार्य करून देणार नाहीत, कारण विदुरजी फार श्रेष्ठ भगवंताचे भक्त होते. मग ते म्हणतात की विदुरजींना सांगितलं तर विदुरजी हे कार्य करून देणार नाहीत आणि तुम्ही माझ्यासाठी हे केलंच पाहिजे.
तरी पण धृतराष्ट्र विदुरजींना बोलवतात. विदुरजी या कार्याला नकार देतात. हे करणं योग्य नाही. याच्यामुळे भावांभावांमध्ये वादविवाद होईल, फार अनर्थ घडेल, कौरव वंश पूर्ण नष्ट होऊन जाईल, असं सर्व विदुरजी सांगतात धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र पण ते ऐकतो, त्याला पण पटतं. तो पण असा निर्णय घेतो की नाही, हे करणं योग्य नाही, म्हणून तो ठरवतो. पण तो शेवटी पुन्हा विदुरजी गेल्यानंतर दुर्योधन धृतराष्ट्राकडे येतो आणि म्हणतो, जर तुम्ही विदुरजींचा ऐकला तर मी काय करेन, माझा ध्येय त्यागेन. मी जिवंत राहणार नाही. आणि मला तुम्हाला जिवंत पाहायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, विदुरजींनाच पाठवा आणि पांडवांना ह्या दूधकिडीसाठी बोलवा. मग शेवटी धृतराष्ट्र मान्य करतो. कारण धृतराष्ट्राची एकच सर्वात मोठी कमजोरी होती की दुर्योधनाप्रती त्याचं आंधळ प्रेम. तो डोळ्याने पण आंधळा होता आणि बुद्धीने पण आंधळा होता. आणि दुर्योधन जे काही मागणी करेल त्याला तो तयार व्हायचा. आणि धृतराष्ट्र तयार नाही झाला तर दुर्योधनाकडे एकच हे अस्त्र होतं, तो म्हणजे काय, तो म्हणायचं की मी आत्महत्या करेन, मी ध्येय त्यागेन. आणि त्यावेळेला धृतराष्ट्र लगेच तयार व्हायचा. आणि म्हणून मग शेवटी धृतराष्ट्र काय करतात, विदुरजींनाच पाठवतात. मग शेवटी पुन्हा विदुरजी म्हणतात की नाही, हे करणं योग्य नाही, तुम्ही करू नका. मग धृतराष्ट्र विदुरजीला काय म्हणतात की हे विदुरजी तुम्ही घाबरू नका, त्या दूधकिडेमध्ये आपण असू, भीष्म पितामह असतील, द्रोणाचार्य असतील, मी असेन, तुम्ही पण असाल, विदुरजीला म्हणतात, कृपाचार्य असतील, आणि आपण सर्व वयस्कर कौरवगण तिथं असल्यामुळे तिथं काहीच चुकीचं घडणार नाही. आणि मुलं आहेत, त्यांना थोडं दूधकिडा खेळण्याची इच्छा आहे, खेळू द्याल, त्यांना आनंद मिळेल त्यांना, असं धृतराष्ट्र म्हणतो. शेवटी विदुरजी पण मग आता धृतराष्ट्राची आज्ञा तर पालन केली पाहिजे म्हणून विदुरजी जातात. आणि पुढचा प्रसंग सर्व आपल्याला माहीत आहे. मग तो प्रसंग पूर्ण मग कशा पद्धतीने दूधकिडीची तयारी केली जाते. धृतराष्ट्राद्वारे फार मोठा भव्य असा एक महल बनवला जातो, नवीन महल दूधकिडा खेळण्यासाठी. तो महल किती भव्य होता याचं पण वर्णन महाभारतामध्ये दिलेलं आहे, विशेष म्हणजे त्या दूधकिडा खेळण्यासाठी. मग हे सर्व होतं. शेवटी मग युधिष्ठिर महाराजांना बोलवलं जातं त्या दूधकिडीमध्ये. युधिष्ठिर महाराज पण विदुरजींना म्हणत असतात की हे विदुरजी, हे योग्य नाहीये, आणि धृतराष्ट्र जे आहेत आमचे काका, त्यांना समजावून सांगा. तर विदुरजी पण शेवटी मग म्हणतात, नाही, मी बोललेलो आहे समजावून, पण त्यांनी ती म्हणजे एक आज्ञा किंवा तुम्हाला एक मागणी केलेली आहे, म्हणजे येण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि शेवटी मग वरिष्ठांची इच्छा म्हणून मग जे युधिष्ठिर महाराज आहेत ते दूधखेडीसाठी खेळण्यासाठी येतात. आणि त्याच दूधकिडीमध्ये मग हे सर्व राजसूय मधले जे वैभव आहे, राज्य आहे, सर्व काही कौरवांच्याद्वारे हिरावून घेतले जाते. आणि तिथंच द्रौपदीचं पण काय होतं, वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला जातो. तर हा सर्व प्रसंग घडतो. तर काही लोक म्हणतात की पहा, दुर्योधनाने जे काही द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला गेला त्यांच्या कौरवांच्याद्वारे, किंवा दुर्योधनाने तशी जी आज्ञा दिली, तर त्या कार्याला काही लोक योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात. कशा पद्धतीने की दुर्योधनानं का केलं बरं, कारण जेव्हा तो इंद्रप्रस्थमध्ये होता तर त्या पाण्यामध्ये पडल्यानंतर जे पांडवगण हसत होते त्याच्यामध्ये द्रौपदी पण त्याच्यावर हसली. आणि त्याच्यामुळे दुर्योधनाने म्हणजे एक बदला घेण्याच्या भावनेने दुर्योधनाने तसं केलं. जर द्रौपदी हसली नसती तर दुर्योधनाने तसं केलंच नसतं. म्हणजे असं सांगून दुर्योधनाला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात काही लोक. आणि दुर्योधनाची त्याच्यामध्ये काही चूक नाही, वास्तविक पहिली चूक पांडवांची आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण तो आचार्य सांगतात की नाही, की दुर्योधनाला पांडवांप्रती जे द्वेष भावना, ईर्ष्या भावना होती, किंवा पांडवांच्या प्रती चुकीचं कार्य करण्याची जी भावना होती, ती काही राजसूयज्ञाच्या मध्येच निर्माण झाली का? नाही, त्याच्या अगोदर पण त्यांनी बऱ्याच वेळा प्रयत्न केलेले आहेत. लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, भीमाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला, किती वेगळ्या पद्धतीने केलाच होता. मग त्या राजसूयज्ञामध्ये तो प्रसंग घडला म्हणून दुर्योधनाने केला असं म्हणू शकत नाही आपण. त्याच्या अगोदर पण त्याच्या हृदयामध्ये ती ईर्ष्या भावना होतीच. आणि द्रौपदी हसली म्हणून त्यांनी केलं असं नाही. तर महाभारतामध्ये किंवा भागवतमध्ये पण द्रौपदी हसली असं कुठंच वर्णन नाही. द्रौपदीचं नावच नाहीये, फक्त राजस्त्रिया हसल्या असं वर्णन आहे. राजस्त्रिया म्हणजे मग सर्व बाकी बऱ्याच स्त्रिया आहेत, त्याच्यामध्ये द्रौपदी पण आहे, आणि मग पांडवगण पण आहेत, हे सर्वजण हसले होते. मग काही भक्त सांगतात की पहा, आपल्या घरामध्ये पण आपल्या कुटुंबातला एखादा सदस्य असेल, आपण सर्वांच्यावर प्रेम करावले, आणि कुटुंबामध्ये वावरत असताना अचानक तो पडला खाली घसरून, किंवा काहीतरी घडलं आपल्या कुटुंबामध्ये, तर आपण पण त्याच्यावर हसतो, एक विनोद घडला म्हणून. त्याच्यामध्ये काही ती तिरस्कार भावना किंवा त्याच्यावर उपहासात्मक
वृत्तीने आपण हसतो असं नाही. मग आपला भाऊ असेल, आपली बहीण असेल, आपल्या घरचं कोण एखादा फार प्रिय व्यक्ती असेल, ते पण असं चुकून काहीतरी त्यांच्याकडून काय घडलं, तर आपण एक विनोद म्हणून त्याच्यावर हसतो. याच्यामध्ये काही क्रोधित होण्याचं किंवा बदलात्मक म्हणजे बदला घेण्याच्या भावनेनं असं काही क्रूर कार्य करण्याची आवश्यकता पडत नाही किंवा कोण करत पण नाही. मग त्यामुळे पांडवगण जे हसले किंवा जे स्त्रिया होत्या त्या ज्या हसल्या, ते काही एवढं मोठं काही चुकीचं कार्य नव्हतं. ते सामान्य कार्य होतं. काही भक्त सांगतात, की त्या ठिकाणी दुर्योधनच्या ठिकाणी जर भीम पडले असते किंवा अर्जुन पण पडला असता त्या पाण्यामध्ये, तरी पण इतर स्त्रिया हसल्याच असत्या. का? कारण ते एक छोटासा विनोद घडला म्हणून सगळेजण हसले होते. त्याच्यामध्ये दुर्योधनच्या प्रती एक एक तिरस्कार भावना म्हणून ते कार्य घडलं नव्हतं. परंतु दुर्योधनाने मात्र त्याला फार गंभीरतेने किंवा एक फार म्हणजे मोठा अपराध किंवा अपमानच्या दृष्टिकोनातून घेतलं आणि त्याच्यामुळे त्यांनी ते कार्य केलं. याचा अर्थ दुर्योधन काही योग्य होता असं नाही. मग असे काही लोक म्हणतात, परंतु द्रौपदीचं तिथं कुठंच वर्णन नाहीये, नाव नाही विशेषतः. परंतु दुर्योधनाच्या हृदयामध्ये ईर्ष्या भावना किंवा द्वेष भावना होती आणि त्याच्यामुळेच त्यांनी काय केलं, पांडवाचं सर्व धन हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आणि द्रौपदीबद्दल तर त्याच्या हृदयामध्ये पहिल्यापासून आकर्षण होतं आणि त्यामुळे त्या द्रौपदीला अपमानित करण्यासाठी, कारण द्रौपदी आकर्षण होतं, पण द्रौपदीने त्यांची निवड केली नाही आणि त्यामुळे द्रौपदीला अपमानित करण्यासाठी त्यांनी वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, असं म्हणलं. काही जण आणखीन एक सांगतात, की म्हणतात, की त्या वस्त्रहरणच्या प्रसंगामध्ये महाभारतामध्ये वर्णन आहे, की कर्णानेच पहिला मागणी केली किंवा ते गोष्ट बोलली, की द्रौपदी आता आपली दासी झालेली आहे आणि एखादी स्त्री जर 5 व्यक्तींची पत्नी असेल, तर त्या स्त्रीमध्ये आणि वैश्येमध्ये काही अंतर नाहीये. त्यामुळे वैश्येला नग्न करण्यामध्ये पण काही चुकीचं नाही आणि त्यामुळे द्रौपदीला नग्न करा. तर ही मागणी कुणी केलेली आहे? सर्वात पहिला कर्णाने केलेली आहे. महाभारतामध्ये वर्णन आहे. काही बरेच लोक कर्णाचं फार गुणगान करतात, परंतु कर्णाची ही स्थिती आहे. त्यांनी पहिला मागणी केली होती. मग असे जे कर्णाचे गुणगान गाणारे लोक असतात, ते पण कर्णाला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात. का? कारण द्रौपदीच्या प्रती त्यांनी तसं का बोलले? कारण द्रौपदीच्या स्वयंवरमध्ये द्रौपदीने काय केलं होतं? कर्णाला अपमानित केलं होतं. म्हणून कर्णाने तसे बोलले. मग द्रौपदीने जे कर्णाला नकार दिला स्वयंवरमध्ये, तो द्रौपदीचा अधिकार नव्हता का? मग आचार्य सांगतात, की एखादी स्त्री आहे, त्या उत्सवालाच नाव तो स्वयंवर, म्हणजे त्या राजकुमारीने स्वतःच्या इच्छेने वर निवडायचा त्या कार्यक्रमामध्ये, त्याला स्वयंवर म्हणतात. मग एखाद्या राजाला नकार देणं ह्या त्या राजकुमारीचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून द्रौपदीने त्याला नकार दिला होता. मग एवढं नकार दिल्यानंतर कर्णाने त्याला नग्न करण्याची मागणी करणं हे काय योग्य आहे का? परंतु असे कर्णाच्या विचाराचे असणारे, दुर्योधनाच्या विचाराचे असणारे लोक काय करतात? अशा वेगवेगळ्या तर्काने दुर्योधन किंवा कर्णाच्या कार्याला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात. कारण दुर्योधन मारला गेला, कर्ण मारला गेलेला आहे महाभारत युद्धामध्ये, परंतु दुर्योधनाची विचारसरणी किंवा कर्णाची विचारसरणी अजूनही जिवंत आहे या कलियुगामध्ये आणि कलियुगामध्ये जादाच स्वरूपामध्ये ती प्रकट होते. आणि म्हणून तर असे बरेच लोक आहेत, फार बुद्धिजीवी लोक स्वतःला समजतात आणि असे बऱ्याच लोकांनी दुर्योधनाच्या सपोर्टमध्ये, कर्णाच्या सपोर्टमध्ये काही पुस्तक पण प्रकाशित केलेले आहेत आणि ती प्रसिद्ध पण होऊन जातात. का? कारण समाजामध्ये आत्ता कलियुगाच्या प्रभावामुळे दुर्योधन आणि कर्णाच्या विचाराचे लोक ज्यादा आहेत आणि त्यामुळे असे विचार त्यांना ज्यादा पटतात आणि पांडवांना चुकीचे ठरवल्याचे विचार त्यांना योग्य वाटतात. मग हे सर्व समाजामध्ये घडत असतं. तर मग हा सर्व आपण चर्चा का केली? कारण दुर्योधन त्या राजसुयोजनेमध्ये असं ईर्ष्याभावनेने पेटून उठतो. त्याच्यामध्ये पांडवांची काही चूक नाहीये, द्रौपदीची काही चूक नाहीये, परंतु शेवटी त्याच्या ईर्ष्याने आणि द्वेषानेच तो काय करतो? पांडवांना दूध किडीसाठी बोलवतो आणि पुढचा प्रसंग सर्व घडतो. मग हे सर्व महाभारतामध्ये वर्णन येतं. मग आता हा अध्याय पूर्ण होतो. तर हा अध्याय कितवा होता? 75वा अध्याय होता. आता 76वा अध्याय सुरू होतो. त्याच्यामध्ये शाल्व नावाचा जो शिशुपालचा मित्र होता, त्याच्या वधाचा प्रसंग आहे. तर आता आपला वेळ पण पूर्ण झालेला आहे. आपण काय करूया, उद्या ह्या विषयावर चर्चा करू, पुढचा जो प्रसंग आहे त्याच्यावर. तर उद्या शनिवार आहे, तर उद्या आपण भगवद्गीतेच्यावर चर्चा करू आणि रविवारी मग आपण या शाल्व युद्धाचा प्रसंग जो आहे 76वा अध्याय तो सुरू करू.
तर ठीक आहे, सर्व भक्तांचं फार फार धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. नमस्ते नर सिंहाय, नमस्ते नर सिंहाय, लाद लाद दायिने, लाद लाद दायिने, हिरण्यकशिपूर्वक्षः, हिरण्यकशिपूर्वक्षः, तिलटङ्कनकालये, तिलटङ्कनकालये, इतो न सिंगापर तो न सिंगा, इतो न सिंगापर तो न सिंगा, यतो यतो यामि ततो न सिंगा, यतो यतो यामि ततो न सिंगा, बहिन सिंगारुद हिन सिंगा, बहिन सिंगारुद हिन सिंगा, नर सिंहमदीं शरणं प्रपदे, नर शरणं प्रपदे, तव करकमलवरेणकमद्भुत सिंगा, दलिता हिरण्यकशिपु तनुभृङ्गा, केशवदेता नरहरिरूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, तव करकमलवरेणकमद्भुत सिंगा, ललिता हिरण्यकशिपु तनुभृङ्गा, केशवदेता नरहरिरूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय विघ्न विनाशक नृसिंहदे, विघ्न विनाशक नृसिंहदे, जय प्रह्लाद महाराज, प्रह्लाद महाराज, प्रह्लाद महाराज, जय प्रह्लाद महाराज, प्रभुपाद 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 प्रभुपाद, जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद, नित्य गौर हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल, नित्य गौर हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल. भक्ति विघ्न विनाशक भक्तवत्सल श्री नरसिंह भगवान की जय. भक्तराशि प्रहलाद महाराज की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे कृष्ण.